अजित पवारांचं तर म्हणणं असं आहे की मला तो पत्त्या पण माहिती नाही, पार्थ पवारने हे व्यवहार केले हे मला माहितीच नाही. मग याच्यामध्ये आका कोण आहे? तर कदाचित आता अजित पवारांना अशी अनेक उत्तरं द्यायला लागतील, कारण याच्या पुढे मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज, सुनेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज, अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज, आता त्याच्यात कोण कोण आहेत, त्याच्यात किती जमिनी आहेत, या सगळ्याचेच खुलासे करणार आहे. त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे. ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की 2009 मध्ये माझ्यावर काही आरोप झाले, 15-16 वर्षात ते सिद्ध नाही झाले. प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता. चार्जशीट देखील फाईल झाली होती. बाळगंगा धरणात, कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती. पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या, त्या सगळ्या रिओपन झाल्या, तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही. मात्र ते असंही म्हणतात की एकीकडे काही दिवसांपूर्वी माझ्या कानावर आलेलं होतं आणि काही अगदी कारण ते सुरुवातीला पहिल्याच दिवशी जेव्हा विचारलं गेलं ते भांबावले होते आणि तेव्हा ते म्हणालेत की मला कल्पना आहे की असं काहीतरी होत होतं. पण दुसऱ्या दिवशी मला वाटतं फडणवीसांनी त्यांना पट्टी पडवली असेल आणि त्यानंतर त्यांची भाषा बदलली. मग म्हणतात मला माहीतच नव्हतं, मी तर सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत काम करत असतो. म्हणूनच तुमचा मुलगा काय करतो आणि 300 कोटी ही अजित पवारांसाठी जसं मी म्हटलं चिल्लर रक्कम आहे. कारण जो 72,000 कोटीचा स्कॅम पचवतो त्यांच्यासाठी 300 कोटी ही चिल्लर रक्कम आहे.